हाय मैत्रिणो, कशा आहात तुम्ही? होम शेफ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण फ्रेंच फ्राईज ही रेसिपी तयार करणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही लिहून पाठवा। सर्वात आधी आपण घेतलेले आहे बटाटे चांगले धुवून घ्यायचे। मी छान प्रकारे याला बटाट्याला धुवून घेतलेले आहे। आता अशा प्रकारे मी त्याचे साल काढून घेतलेले आहे। हे अशा प्रकारे त्याचे साल निघालेले आहे। आता त्यानंतर याचे आपण छोटे छोटे स्लाइस बनवायचे आहे। अशा पद्धतीचे हे बघा, अशा पद्धतीचे स्लाइस बनवायचे आहे। अशा पद्धतीचे आपण अशा पद्धतीने सर्व बटाट्याचे स्लाइस करून घेतलेले आहे आणि छान प्रकारे याला धुवून टाकायचे आणि अशा प्रकारे आपण चांगल्या तऱ्हेने धुवून काढलेले आहे। तर आपण याला बॉईल करण्यासाठी सर्वप्रथम पाणी गॅसवर ठेवायचं आहे। आता आपण पाणी ठेवलं आहे गरम करायला, म्हणजे बॉईल करायसाठी, आणि नंतर बॉईल करून अर्धवट बॉईल करून त्याला एका चाळणीने छानून काढायचे। पासून आपल्याला बॉईल करायचे आहे। अशा पद्धतीने सर्व बटाटे टाकून आपल्याला बॉईल करायचं आहे। आता आपण अशा प्रकारे छाननीने छानून घेतलेले आहे बॉईल केलेले बटाटे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करूया। एका कढईमध्ये तेल घेत आहे मी। आता थोडं गरम होऊ द्यायचं तेल। आता आपण याला कुरकुरीत होण्यासाठी थोडं याच्यावर मक्याचं पीठ टाकणार आहे, म्हणजे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे। त्याने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतं। आता तेल गरम झालेलं आहे आपलं। आता एक एक आपण टाकून बघूया जरा। छान लाल होईपर्यंत तळू द्यायचे, कुरकुरीत झाले पाहिजे। हे बघ, झाऱ्याने पलटून घ्यायचं, बघायचं झाले की नाही झाले। आता आपला हे होईपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा की हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली। अर्धे आपण काढून घेतलेले आहे, बाकीचे काढायचे आहे। हे आता थोडे 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 करून काढूया। चला तर आपण चांगल्या प्लेट मध्ये सर्व करूया। हे बघा, आता आपण छान प्लेट मध्ये घेतलेले आहे। चला तर आपण टेस्ट करून बघूया। आजच्या पुरतं एवढंच। पुन्हा एकदा आपण नवीन रेसिपी घेऊन भेटूया। बाय।